नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 इयत्ता 10वी या अंतर्गत वी हॅव स्टार्टेड द चॅप्टर केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. नाउ फ्रॉम दिस टुडे वी आर गोइंग टू सी अबाउट टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. आज आपण केमिकल रिॲक्शन्स म्हणजेच रासायनिक अभिक्रियांचे प्रकार या ठिकाणी अभ्यासणार आहोत. Chemical reactions are classified into the following 4 types in accordance with the nature and the number of reactants and product. म्हणजेच काय तर रासायनिक अभिक्रियांचे एकूण या ठिकाणी 4 प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि हे 4 प्रकार कशा प्रकारे पडलेले आहेत. इट डिपेंड्स ऑन नेचर अँड नंबर ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. म्हणजेच या ठिकाणी रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट ज्याला आपण अभिक्रियाकारके आणि उत्पादिते असे म्हणतो यांच्या आधारे किंवा यांच्या स्वरूपावरून त्यांच्या नंबर्सवरून या ठिकाणी हे रासायनिक अभिक्रियांचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. द व्हेरी फर्स्ट टाईप इज द कॉम्बिनेशन रिॲक्शन. कोणता आहे पहिला? कॉम्बिनेशन रिॲक्शन. शब्द सांगतोय कॉम्बिनेशन म्हणजेच काय, कोणीतरी एकत्र येणार आहे. एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला दिलेली बघा. काही ॲपरेटस आहेत, काही केमिकल्स त्या ठिकाणी यूज करायचे आहेत. व्हॉट आर द ॲपरेटस? टेस्ट ट्यूब, ग्लास रॉड आणि बीकर. आणि केमिकल्स वापरायचे आहेत हायड्रोक्लोरिक ॲसिड, अमोनिया सोल्युशन अँड स्लॅक लाईम एटसेट्रा. नाउ व्हॉट एक्झॅक्टली द प्रोसिजर वी हॅव टू फॉलो इज दॅट टेक अ स्मॉल अमाउंट ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इन टेस्ट ट्यूब, heat the test tube, dip a glass rod in ammonia solution and hold on the top of the test tube. You will observe a white smoke emanating from the tip of the glass rod. म्हणजेच काय करायचं आपल्याला, एक काही छोट्या अमाऊंटमध्ये एका टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्यायचं आहे. त्या टेस्ट ट्यूबला थोडंसं हीट करायचं आहे आणि त्यामध्ये एक ग्लास रॉड आपल्याला त्या ठिकाणी होल्ड करायचा आहे. आणि कसा बरं? इट होल्ड इन द अमोनिया सोल्युशन. अमोनिया सोल्युशनमध्ये त्याला बुडवायचा आणि त्या टेस्ट ट्यूबचे जे आपण गरम करतो हायड्रोक्लोरिक ॲसिडची टेस्ट ट्यूब, त्या टेस्ट ट्यूबच्या वरच्या सरफेसवर आपल्याला त्याला होल्ड करायचं आहे, धरायचं आहे. काय दिसतं बरं त्या ठिकाणी बघा. ड्यू टू द हीटिंग HCl वेपर्स स्टार्ट कमिंग आउट फ्रॉम द टेस्ट ट्यूब. म्हणजे जेव्हा आपण त्या टेस्ट ट्यूबला हीट करू, उष्णता देऊ, त्यातनं हायड्रोक्लोरिक ॲसिडचे फ्युमिंग स्वरूपामध्ये, वाफेच्या स्वरूपामध्ये गॅस हा बाहेर पडणार आहे. अँड अमोनिया गॅस केम आउट फ्रॉम द सोल्युशन ऑन द ग्लास रॉड. आणि आपण त्या दुसरा जो रिॲक्टंट घेतोय त्या ठिकाणी तो कोणता आहे? अमोनिया गॅस आहे. अमोनियाचं जे सोल्युशन असणार आहे त्या सोल्युशनमधनं आपल्याला एक ग्लास रॉड त्यात बुडवायचा आहे आणि तो ह्या हिटिंग टेस्ट ट्यूबच्या वरती धरायचा आहे. द अमोनिया गॅस अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड रिॲक्टेड टू फॉर्म द सॉल्ट दॅट इज अमोनियम क्लोराईड. या ठिकाणी अमोनिया गॅस आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड या दोघांमध्ये रिॲक्शन होणार आहे आणि एक सॉल्ट तयार होतोय, त्याचं नाव आहे अमोनियम क्लोराईड. इन गॅसियस स्टेट, सुरुवातीला हा सुद्धा कसा असणार आहे बरं? गॅसियस, पांढऱ्या वाफा याच्या दिसतील आपल्याला. बट इमिजिएटली ड्यू टू द कंडेन्सेशन प्रोसेस ॲट रूम टेम्परेचर इट गॉट ट्रान्सफर्ड इन टू सॉलिड स्टेट. पण लगेच जेव्हा तो रूम टेम्परेचरवर असणार आहे त्या गॅसचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? सॉलिड स्टेटमध्ये होणार आहे. आणि ॲज अ रिझल्ट व्हाईट स्मोक वॉज फॉर्म. द केमिकल इक्वेशन फॉर दिस इज गिवन ॲज. या ठिकाणी केमिकल इक्वेशन जे दिलं आहे ते दिलेलं आहे बघा. NH3 + HCl गिव्ज NH4Cl. म्हणजेच अमोनिया आणि हायड्रोजन क्लोराईड या दोघांच्या एकत्र येण्यापासून, कंबाईन होण्यापासून आपल्याला काय मिळतं आहे? अमोनियम क्लोराईड हा प्रॉडक्ट या ठिकाणी मिळतोय. बघा, आपण या अगोदरच बघितलेलं आहे की कशा प्रकारे केमिकल इक्वेशन हे मांडायचं असतं. NH3 सिन्स इट इज गॅसियस सो वी हॅव मेन्शन इट स्टेट ॲज G. HCl हा सुद्धा त्या ठिकाणी आपण हीट केल्यानंतर गॅसमध्ये कन्वर्ट होतोय, सो इट इज अगेन वी हॅव मेन्शन ॲज अ G. आणि NH4Cl जो आपल्याला स्मोक सॉलिडच्या स्वरूपात त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे त्याला आपण काय लिहिलं आहे? S अशा ठिकाणी मांडलेलं आहे. सिमिलरली दुसरी एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिली आहे बघा की मॅग्नेशियम स्ट्रीप, एक मॅग्नेशियमची तार घ्यायची आहे आणि तिला आपल्याला काय करायचं आहे? हीट करायचं आहे, उष्णता द्यायची आहे. ज्यावेळेस आपण तिला उष्णता देतो काय तयार होतं बरं? त्या ठिकाणी मॅग्नेशियम ऑक्साईडची व्हाईट पावडर ही त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते. सो वी कॅन राईट द इक्वेशन गिवन इन 13 ॲज 2 mg + O2 गिव्ज 2 MgO. म्हणजेच मॅग्नेशियम अधिक ऑक्सिजन या ठिकाणी आपल्याला काय मिळालेलं आहे? मॅग्नेशियम ऑक्साईड मिळालेलं आहे. तिसरी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा.
टेक वॉटर इन अ बीकर अप टू हाफ ऑफ इट्स कॅपॅसिटी. जवळपास एक बिकर घ्यायचं आहे, त्याच्या अर्ध्या भागामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे. ॲड फ्यू पीसेस ऑफ स्लॅक लाईम दॅट इज कॅल्शियम ऑक्साईड. काही त्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईडचे तुकडे त्यात टाकायचे आहेत. कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे त्या ठिकाणी तयार होतं अँड बाय द कॉम्बिनेशन ऑफ कॅल्शियम ऑक्साईड अँड वॉटर. कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी याच्यापासून त्या ठिकाणी काय तयार होतं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतं. विद्यार्थी मित्रांनो, इफ यू ऑब्झर्व केअरफुली इक्वेशन नंबर 12, 13 अँड 14 तिघांचं जर का तुम्ही नीट निरीक्षण केलं या ठिकाणी, तर रिॲक्टंट साईड आणि प्रॉडक्ट साईड what we observe, it shows that every time in equation number 12, 13 and 14 प्रत्येक वेळेस रिॲक्टंट साईडला 2 रिॲक्टंट आपण घेतो आहोत, यूज करतो आहोत. अँड ऑन द प्रॉडक्ट साईड व्हॉट वी आर गेटिंग ओनली अ सिंगल प्रॉडक्ट. आपल्याला त्या दोघांच्या एकत्र येण्यापासून एकच प्रॉडक्ट हा त्या ठिकाणी मिळतो आहे. आणि म्हणून काही क्वेश्चन्स खाली दिलेत पहा. व्हॉट इज द नंबर ऑफ रिॲक्टंट इन ईच ऑफ द अबव रिॲक्शन. प्रत्येक वरच्या केमिकल रिॲक्शनमध्ये किती रिॲक्टंट वापरलेत बरं, 2 वापरलेले, 2 वापरलेले आहेत. व्हॉट इज द नंबर ऑफ मॉलिक्यूल रिॲक्टंट टेकिंग पार्ट इन द अबव रिॲक्शन. किती मॉलिक्युल्स एकत्र आलेत बरं, दोघांचे एक मॉलिक्युल्स आपण त्या ठिकाणी एकत्र आल्याचं बघू शकतो. हाऊ मेनी प्रॉडक्ट्स आर फॉर्म इन ईच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन. प्रत्येक 12, 13, 14 ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा या इक्वेशन्समध्ये आपण पाहिलं तर आपल्याला प्रॉडक्ट कोणता मिळाले बरं, सिंगल प्रॉडक्ट, एकच प्रॉडक्ट ह्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला आहे. अँड डज, आणि म्हणूनच हा जो काही केमिकल रिॲक्शनचा टाईप आहे याला आपण म्हणतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. व्हॉट वी कॉल्ड इट, कॉम्बिनेशन रिॲक्शन. सो हाऊ वी कॅन डिफाईन इट, व्हेन 2 or more reactants combine in a reaction to form a single product, इट इज कॉल्ड अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. म्हणजे जेव्हा 2 किंवा अधिक रिॲक्टंट हे एकत्र येतात आणि त्यांच्यापासून एकच प्रॉडक्ट हा मिळतो, तेव्हा त्या रिॲक्शनला आपल्याला काय म्हणायचं आहे, कॉम्बिनेशन रिॲक्शन. वेन 2 or more reactants combine in a reaction to form a single product, it is called a combination reaction. आता पुढची बघूया, डिकम्पोजिशन रिॲक्शन. पुढचा कोणता आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन. एक्झॅक्टली याच्या रिव्हर्स आहे. कॉम्बिनेशनच्या रिव्हर्स कोणता आहे तर डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. एक्झाम्पल दिलंय बघा एक सोपं, आपल्याला तुम्ही घरी सुद्धा हा प्रयोग करून पाहू शकता. ॲपरेटस काय सांगितलेत, इव्हॅपोरेटिंग डिश आणि बन्सेन बर्नर. आता बन्सेन बर्नर नेमकं काय तर आपण जे सायन्स लॅबोरेटरीमध्ये बर्नर वापरतो त्याला म्हणतो आपण बन्सेन बर्नर. काय प्रोसिजर आहे बघा, टेक सम शुगर इन अ इव्हॅपोरेटिंग डिश. थोडीशी साखर एका इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये घ्या, म्हणजे एका चपट्या डिशमध्ये घ्या आणि तिला थोडी उष्णता द्या. काय मिळतं बरं आपल्याला, आफ्टर सम टाईम यू विल सी द फॉर्मेशन ऑफ बर्न्ड आउट ब्लॅक सबस्टन्स. एक्झॅक्टली व्हॉट मस्ट हॅव हॅपन्ड इन दिस ॲक्टिव्हिटी. जेव्हा आपण ही साखर तापवतो, तिला उष्णता देतो, आपल्याला त्या चमच्यामध्ये किंवा त्या डिशमध्ये काय मिळतं बरं, एक काळ्या रंगाचा पदार्थ हा त्या ठिकाणी आपल्याला तयार झाल्याचं दिसतो. अँड दॅट्स ब्लॅक सबस्टन्स इज नथिंग बट द कार्बन. कोणता असतो तो पदार्थ, कार्बन असतो. याचा अर्थ काय की ह्या ॲक्टिव्हिटी जर का आपण केमिकल इक्वेशन लिहिलं तर काय मिळतं आपल्याला बघा, शुगर काय फॉर्म्युला आहे, C12H22O11. Remember this formula for sugar, C12H22O11. If we heat it, what we get? We get 12 carbon atom, 12C plus 11 H2O. त्या ठिकाणी आपल्याला 11 पाण्याचे मॉलिक्युल्स मिळालेत आणि 12 हे कार्बनचे मॉलिक्युल्स त्या ठिकाणी फ्री झालेत. सो द रिॲक्शन इन विच there is only one reactant giving rise to 2 or more product is called as a decomposition reaction. एकदम सिंपल आहे बघा की डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजेच काय तर जेव्हा एकाच रिॲक्टंट पासून आपल्याला when the reaction in which there is only one reactant giving rise to आणि त्यापासून काय मिळतं 2 or more product, म्हणजे एकाच रिॲक्टंट पासून 2 किंवा अधिक प्रॉडक्ट किंवा उत्पादित जर आपल्याला मिळत असतील तर त्या रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहोत, डिकम्पोजिशन रिॲक्शन. मी आधीच सांगितलं की कॉम्बिनेशनच्या अगदी रिव्हर्स आहे. कॉम्बिनेशनमध्ये काय होतं बरं, कॉम्बिनेशनमध्ये 2 रिॲक्टंट एकत्र येऊन एक प्रॉडक्ट तयार होत होता. आता ह्या ठिकाणी एकाच रिॲक्टंट पासून 2 पेक्षा अधिक प्रॉडक्ट हे त्या ठिकाणी आपल्याला ऑब्टेन होत असतात. सो वी कॉल्ड इट ॲज अ
डिकम्पोजिशन रिॲक्शन. दुसरी एक ॲक्टिव्हिटी आणखी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, ती आहे कॅल्शियम कार्बोनेटला हीट करण्याची. एक्झॅक्टली ज्याप्रमाणे शुगरला हीट केलं, अगदी तशाच प्रकारे इथे सुद्धा कॅल्शियम कार्बोनेटला जर का आपण हीट केलं तर इथे देखील आपल्याला सेम रिॲक्शन पाहायला मिळते. बघा इक्वेशन दिलं या ठिकाणी. इक्वेशन नंबर 17, CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट इफ वी हीट इट, जर का आपण त्याला उष्णता दिली तर आपल्याला काय मिळतं बरं बघा, कॅल्शियम ऑक्साईड CaO हा त्या ठिकाणी प्राप्त होतो आणि कार्बन डायऑक्साईड गॅस हा त्या ठिकाणी रिलीज होताना आपल्याला दिसतो. म्हणजे इथे सुद्धा कॅल्शियम कार्बोनेट ह्या एकाच रिॲक्टंट पासून कॅल्शियम ऑक्साईड आणि कॅल्शियम कार्बन डायऑक्साईड CaO आणि CO2, लक्षात घ्या नीट फॉर्म्युले याचे. CaCO3 is the calcium carbonate, CaO is the calcium oxide and CO2 is the कार्बन डायऑक्साईड. हा गॅस त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो. म्हणजेच एकाच रिॲक्टंट पासून 2 प्रॉडक्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. सो वी टर्म इट ॲज अ डिकम्पोजिशन रिॲक्शन. आणि लक्षात घ्या ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी कार्बन डायऑक्साईडची टेस्ट सांगितलेली. काय बरं कार्बन डायऑक्साईडची टेस्ट, की द कार्बन डायऑक्साईड गॅस फॉर्म टर्न्स द लाईम वॉटर मिल्की. लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा केव्हाही कार्बन डायऑक्साईड गॅस हा लाईम वॉटरमधून पास होतो म्हणजे चुन्याच्या निवडीतून. आता चुन्याची निवडी म्हणजे नेमकं काय असतं बरं, की ज्यावेळेस आपण बाजारातनं चुन्याची डब्बी विकत आणतो, तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं असेल, वरच्या बाजूला अगदी नितळ पाणी असतं. ते पाणी म्हणजेच काय, तर सोप्या भाषेमध्ये चुन्याची निवडी आपण त्या ठिकाणी त्याला म्हणू शकतो. ती जर का तुम्ही एका टेस्ट ट्यूबमध्ये घेतली अँड इफ यू ब्लो एअर इन इट, जर का तुम्ही त्यामध्ये फुंकलं तर हळूहळू त्याचा रंग कसा होतो बरं, मिल्की दुधी रंग त्याचा हा त्याला प्राप्त होत असतो. गेटिंग दिस पॉईंट, व्हॉट वी लर्न टुडे, combination reaction and the decomposition reaction. Rest of the point we will see in our next video. Till then, goodbye. Stay at home, safe at home.